नवरात्र म्हणजे देवीच्या 9 रूपांची पूजा. पण फक्त आरती भजन इतकंच नाही. देवीच्या या गुणांना जर आपण आपल्या मुलांच्या आयुष्यात रुजवलं तर त्यांचं बालपण अधिक मजबूत होईल. देवीच्या 9 रूपांशी 9 दिवस जोडला जाणारा तिच्यातला एक गुण जो आपण आपल्या मुलांमध्ये रुजवू शकतो, जो तुमच्या मुलांसाठी खूप उपयोगी ठरेल, असे हे 9 गुण आपण जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिलं देवीचं जे रूप आहे ते म्हणजे शैलपुत्री. शैल म्हणजे पर्वतराज म्हणजे पर्वत, आणि पुत्री म्हणजे मुलगी. पर्वताची मुलगी म्हणजे ही शैलपुत्री. शैलपुत्री जी धैर्य देते. हीच शैलपुत्री ही उमा, पार्वती, सती या नावांनी पूजली गेली. दक्ष प्रजापतीची कन्या सती हिच्या कथेबद्दल तर आपण बरेच जण जाणतोच, आणि सतीच्या त्या कथेनंतरच शैलपुत्रीचा जन्म झाला. सतीनं आपलं शरीर त्यागलं, पण तिचं आत्मबल प्रचंड होतं. हीच सती पुढच्या जन्मी शैलपुत्री म्हणजेच पर्वतराजाची कन्या म्हणून जन्माला आली. म्हणूनच तिला शैलपुत्री म्हणतात. शैलपुत्रीचं स्वरूप पाहिलं तर ही अत्यंत शांत भासते. कपाळावर चंद्रकोर, नंदीवरती आरूढ झालेली, एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातामध्ये कमलपुष्प. ही देवी शांत पण असीम शक्तिशाली आहे. ही नवरात्रीची पहिली देवी आहे. ही देवी तिच्या स्वरूपानुसार आपल्याला स्थैर्य, धैर्य, आत्मशक्ती, आत्मप्रबळता शिकवते. लोककथांमध्ये शैलपुत्रीबद्दल एक गोष्ट सांगतात, ते म्हणजे या देवीनं महादेवाची कठोर तपश्चर्या केली आणि हे पार्वती बनून हिनं महादेवाशी विवाह केला. त्यामुळं शैलपुत्री ही स्त्री शक्तीचं, ध्येयासाठीच्या कठोर तपस्येचं, स्थैर्याचं प्रतीक मानली जाते. थोडक्यात शैलपुत्री म्हणजे देवीचा आरंभ, स्थैर्य, साधना आणि पवित्रतेचं रूप. शैलपुत्रीच्या या कथेकडून आपण शिकतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं धैर्य हरवायचं नाही. कठोर तपश्चर्या, कठोर साधना, प्रयत्न हे अविरत सुरू ठेवायचे. आपलं एम, आपलं गोल, आपलं ध्येय आपल्याला सापडेपर्यंत. तेव्हा शैलपुत्रीचं हे धैर्य, स्थैर्य, कठोर साधना या गोष्टी आपण मुलांमध्ये नक्कीच रुजवू शकतो. तेव्हा शैलपुत्रीची ही गोष्ट मुलांना सांगा आणि त्यांचं मनोबल नक्कीच वाढवा. धन्यवाद.